सो निराग्नी स्वेद नावावरून कळते निर प्लस अग्नी, म्हणजेच विदाऊट अग्नी जेव्हा तुम्ही स्वेदन करता, म्हणजे अग्नी इथे लागत नाही तुम्हाला घाम येण्यासाठी, ह्यालाच आपण म्हणतो निराग्नी स्वेद. म्हणजेच प्रत्यक्ष अग्निसंस्कार न करता जेव्हा तुम्ही स्वेदन करताय, दॅट इज निराग्नी स्वेद. ह्याचे 10 टाईप्स येतात. त्याचा श्लोक बघूया आपण. व्यायामम उष्ण सदनम गुरु प्रावरणम क्षुधा बहुपानम भय क्रोध उपनाह आहवातपैहि स्वेदयंती दशैतानी नरम अग्निगुणाधृते. सो हे झाले निराग्नी स्वेदचे 10 टाईप्स. त्यातलं पहिलं येतं व्यायाम. व्यायामचं डेफिनेशन इज असे प्रकारची कर्म ज्यांच्यामुळे बॉडीमध्ये आयास निर्माण होतो, म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये एक्झर्जन होतं, याला आपण म्हणतो व्यायाम. आणि व्यायाम केल्यामुळे कपाळावर घाम येतो, अख्ख्या बॉडीमध्ये घाम येतो, आणि हेच आहे ना आपलं स्वेदन. सो इथे आपण अग्नीचा यूज नाही करत आहे, फक्त एक्झर्जन करतो, ज्याच्यामुळे आपल्यात स्वेद निर्माण होते. आणि स्वेद निर्माण झाल्यामुळे सगळ्या स्रोतसांचं प्रॉपर शोधन होतं आहे, अवयवांमध्ये उष्णता निर्माण होते. आणि कर्मानुसार 2 टाईप्स पडतात, एकांग आणि सर्वांग. आता व्यायामाचे उपयोग बघूया. आपण म्हणतो की आपलं फिजिकल आणि मेंटल हेल्थ रिलेटेड असतं, म्हणजे तुम्ही व्यायाम करता म्हणजे तुम्ही फिजिकली हेल्दी राहताय. सो त्याच्यामुळे व्यायाम करण्यामुळे तुमच्या मनाची जी शक्ती आहे ती वाढते. आणि आता व्यायाम करता तुम्ही एवढं एक्झर्शन करताय, त्याच्यामुळे बॉडीमध्ये फुल लाईटनेस येते, जे आपले ऑर्गन्स आहेत त्यांचं फंक्शनिंग चांगलं होतं, जी अग्नी आहे ती प्रदीप्त होते. ऑल्सो आपण म्हणतो व्यायाम केल्याने वेट लॉस होतं, म्हणजेच व्यायामामुळे मेदक्षय होतं. आणि सगळ्यात मेन ह्याच्यामुळे घाम येतोय, त्यामुळे जे सगळे स्रोतस आहेत त्यांची जे जे काही अडथळा होता त्या स्रोतसांमध्ये त्याची शुद्धी होती, म्हणजे स्रोतमुख शुद्धी होती व्यायामामुळे. सो काय काय उपयोग सांगितलेत? लघुत्व, स्रोतमुख शुद्धी, मग अवयवांचे कर्मसामर्थ्य वाढणे, अग्निप्रदीप्त होणे, मेदक्षय आणि मनाची शक्ती वाढणे. सो हे आपल्याला वाग्भटाचार्यांनी सांगितलेले उपयोग आहेत. हे सोडून अजून सुश्रुताचार्यांनी सांगितलं आहे की व्यायाम केल्यामुळे ना जे आपले मांसपेशी आहेत त्यांना स्थिरत्व प्राप्त होते. आणि जे व्यायाम आहे ते स्पेशली सांगितले की थंडीच्या काळात जास्त केला पाहिजे, म्हणजेच वसंत ऋतूमध्ये जास्त केला पाहिजे. आणि मेदरोग असेल, जर मेदरोगामध्ये जर व्यायाम केला ना तर स्वेदन होतं आणि लंघन होऊन जातं त्या पेशंटचं. आता निराग्नी स्वेदचं 2nd टाईप, दॅट इज उष्ण सदन. उष्ण सदन म्हणजे तुम्ही एका बंद रूममध्ये राहता, ज्याला खिडक्या नाही आहेत, भिंती एकदम जाड आहेत, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं बंद केलेल्या पेटीमध्ये राहताय. त्याच्यामुळे काय होणार, तिथं आत उष्णता निर्माण होणार, आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे बॉडीमधून घाम प्रोड्यूस होणार, म्हणजेच इनडायरेक्टली स्वेदन होणार. ह्याला आपण म्हणतो उष्ण सदन, म्हणजेच निर्वात घरामध्ये राहणे. आता 3rd टाईप येतं गुरु प्रावरण. नावावरून काय कळतंय, गुरु म्हणजे जाड, आणि प्र प्लस आवरण, दॅट इज कवरिंग. म्हणजेच जेव्हा तुम्ही गरम जाड, म्हणजे आपलं हे असतं ना गोदड्या कशा असतात, तसं जेव्हा तुम्ही पांघरून घेता आणि झोपता तेव्हा तुम्हाला नॅचरली घाम येतो. हा स्वेदनचाच टाईप झाला. आणि तुम्ही एक ह्याला कंडिशन आहे की तुम्ही जिथे झोपताय ना ते निर्वात स्थान पाहिजे, म्हणजे हवा आत आली नाही पाहिजे. तर तुम्ही जर जाड पांघरून घेऊन झोपताय तर घाम येणारच. हे झालं गुरुप्रावरण स्वेद, आणि हे स्पेशली नवज्वरामध्ये केलं जातं. आता 4th येतं क्षुधा. जर तुम्हाला खूप भूक लागली पण तुम्ही आहार सेवन केलं नाही, ह्याच्यामुळे काय होईल, जी जाठराग्नी आहे ती प्रदीप्त होईल, आणि मग ती घामाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडेल बॉडीमध्ये, आणि हे स्पेसिफिकली कफत ज्वरामध्ये केलं जातं. सो आत्तापर्यंत आपण 4 टाईप्स बघितले. त्याची पहिली लाईन काय होती श्लोकची, व्यायामम उष्ण सदनम गुरु प्रावरणम क्षुधा. आता 5th येतं बहुपान. पान म्हणजेच मद्यपान. जर तुम्ही अतिप्रमाणात मद्य सेवन करताय तर जे मद्य असतं ते कसं असतं, उष्ण आणि तीक्ष्ण असतं, तर या उष्ण तीक्ष्ण गुणांमुळे घाम प्रोड्यूस होतो. सो हे बहुपान. आता 6th येतं भय. कसं होतं, कधी जेव्हा भीतीची सिच्युएशन येते, आपण जेव्हा घाबरतो तेव्हा नॅचरली आपल्याला घाम येतो. सो हेच निराग्नी स्वेदमध्ये येतं. ह्यासाठी लॉजिक काय सांगितलं आहे की जेव्हा आपल्याला भीती वाढते तेव्हा वातवाहिन्यांचं कार्य वाढतं, आणि जे आपले स्वेट ग्लँड्स आहेत, म्हणजेच स्वेत ग्रंथी आहे ना, त्यांचं पण फंक्शनिंग वाढतं, ज्याच्यामुळे खूप जास्त स्वेट प्रोड्यूस होतो. मग आता 7 सांगितलं आहे क्रोध. जसं आपण भय म्हटलं तसंच राग आल्यावर सुद्धा घाम येतो. सो क्रोध हा निराग्नी स्वेदचा एक टाईप सांगितला आहे. सो परत एकदा श्लोक बघूया. व्यायामम उष्ण सदनम गुरु प्रावरणम क्षुधा बहुपानम भय क्रोध उपनाह आहव आतपैहि. आता 8th येतं उपनाह.
उपनाहाचे 2 टाईप्स येतात, सअग्नी आणि निराग्नी. निराग्नीमध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या औषध द्रव्यांना घेतो आणि त्यांचा बॉडीवर लेप लावतो. सो हे येतं उपनाह स्वेद. आता 9th येतं आहव. आहव म्हणजे कुस्ती खेळणे. आता जेव्हा आपण कुस्ती खेळतोय तेव्हा सुद्धा घाम येतो. सो ह्यालाच आपण म्हणतो निराग्नी स्वेदचा एक टाईप. आता 10th येतं आतप. आतप म्हणजे सूर्य, म्हणजे आपली सनलाईट जे आपल्या अंगावर पडते, आपण जर उन्हात खूप जास्त फिरलो तर घाम येतो. सो आतप सेवन, दॅट इज सूर्यकिरणांद्वारे घाम येणे. आणि हे चरकाचार्यांनी कुष्ठमध्ये करायला सांगितलंय. कुष्ठसाठी एक चिकित्सा म्हणून सांगितलंय आतप सेवन. सो परत एकदा श्लोक बघूया अख्खा. व्यायामम उष्ण सदनम गुरुप्रावरणम क्षुदा बहुपानं भय क्रोध उपनाह आहव आतपैः स्वेदयन्ती दशैतानि नरम अग्नि गुणाधृते. सो हे झाले निराग्नी स्वेदचे 10 टाईप्स.